लोक त्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। भाविकांसाठी धक्कादायक बातमी, गंगेतील पाणी स्नानासाठी नाही योग्य, केंद्रीय मंडळांकडूनच शिक्कामोर्तब। महाकुंभ मेळ्यात कोट्यावधी भाविक गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। या भाविकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाकुंभमध्ये संगम किंवा विविध ठिकाणचे पाणी स्नानासाठी योग्य नसल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीमध्ये समोर आलंय। अहवालात म्हटलंय की नदीतील पाण्यामध्ये फेकल कोलिफॉर्मचे प्रमाण अधिक आढळून आलंय। हे प्रमाण स्नानासाठी आवश्यक जल गुणवत्तेपेक्षा अधिक आहे। महाकुंभमध्ये मोठ्या संख्येने लोक स्नान करत आहेत। मलमूत्र मोठ्या प्रमाणात नदीमध्ये येत आहे, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचं मंडळानं म्हटलंय। एनजीटीनं उत्तर प्रदेशातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली। नदीतील प्रदूषणाबाबत मंडळाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगूनही त्याचं पालन करण्यात आलं नाही। केवळ काही पाणी परीक्षणाचा अहवाल आणि त्यासोबत एक पत्र देण्यात आलं असं आयोगानं म्हटलंय। तसेच 28 जानेवारीच्या पत्रासोबतच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरही पाणी प्रदूषित असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलंय। लोक त्रिशूल न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.